नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। हॉटेलमधील दारू व जेवणाचे बिल न देता हॉटेलमधील मालकालाच धमकावून हप्त्याची मागणी करणाऱ्याला चाकण पोलिसांनी अटक केली। ही घटना रात्रीच्या वेळी चाकण येथील ड्रीमलँड हॉटेलमध्ये घडली आहे। प्रशांत दातार, वय वर्ष 22, राहणार चाकण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी शरद कृष्णाप्पा शेट्टी, वय वर्ष 42, राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हॉटेलमध्ये आरोपीने जेवण व दारू पार्सल घेतले। बिल मागितल्यानंतर आरोपीने पैसे देण्यास नकार देत मी आत्ताच जेलमधून बाहेर आलोय, मला रोज जेवण आणि दारू द्यायची अशी मागणी केली। हॉटेल चालकाने त्याला नकार दिला असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत 1000 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल अशी धमकी देऊन गोंधळ घालत परिसरात दहशत पसरवली। यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। खेड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या संगणक चालकांच्या महिनाभर सुरू असलेल्या संपामुळे ग्रामपंचायतीचा संगणकीय कारभार ठप्प झाला आहे। त्यातच गेली 3 दिवसांपासून ग्रामसेवकांनी आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्याबाबत खेड पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू केले होते। 3 दिवस आंदोलनाचा इशारा दिला होता। 3 दिवसांचा कालावधी आज संपला आहे। त्यामुळे आता गुरुवारपासून ठप्प झालेला ग्रामपंचायतीचा कारभार रुळावर येण्याची शक्यता आहे। राजगुरुनगर शहरात वाडा रोड, पाबळ रोड, बाजारपेठ या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने गेल्या 8 दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। यामुळे नागरिकांसह प्रवासी वैतागले असल्याचे चित्र दिसत आहे। रस्ते प्रशस्त होणार असले तरी शहरातील रस्त्याची कामे टप्प्याटप्प्याने करणे गरजेचे होते। मात्र एकाच वेळी शहरातील अंतर्गत आणि मोठ्या रस्त्यांची कामे सुरू केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राजगुरुनगर बस स्थानक व परिसरातील इतर गरीब आणि गरजू लोकांना लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीने 40 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी येथे हिंदकेसरी बैलगाडा घाटात मोठी गर्दी उसळली होती। येथे बैलगाडा मालक आणि शौकीन मंडळींनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली। कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे। कांद्यावरील निर्यात बंदी आणि कांद्याचा हंगाम सुरू झाल्याने आवक वाढत असल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। कांद्याच्या दरात आज तब्बल आणखी 1000 घसरण झाली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बुधवारी 20 डिसेंबर 2023 रोजी कांद्याची 11000 पिशवी म्हणजेच 5500 क्विंटल आवक होऊन 1000 ते 2500 रुपये एवढा कांद्याला बाजारभाव मिळाला। कांद्याच्या हंगामाची सुरुवात झाल्यानंतर दर गडगडले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। चासकमान प्रकल्पाच्या प्रलंबित सुप्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून लवकरच याबाबतचे शासन परिपत्रक प्रसिद्ध होईल अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे साबळेवाडी तालुका खेड येथील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासूनचे भूभाडी देण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल असे यासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी सांगितले। खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन आणि क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते। खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्यात 120 रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली, तसेच अल्पदरामध्ये चष्मे वाटप करण्यात आले। खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील आदिवासी ठाकर समाजाची 25 एकर जमीन MIDCने संपादित करून घेतली आहे। त्याबाबतची नुकसान भरपाई या कुटुंबांना मंजूर देखील केलेली आहे, परंतु संबंधित कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालयासह फसवून साठेगत करून घेणारे त्रास देत असल्याचा तक्रार संबंधित आदिवासी कुटुंबांची आहे। आमच्या पूर्वजांच्या अज्ञान आणि अडाणीपणाचा फायदा घेऊन काही जणांनी केलेली साठेखाते आणि कुलमुखत्यार दस्त दाखवून आम्हाला शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई घेण्यास प्रतिबंध केला जात असून आम्ही न्याय मागत आहोत, परंतु आम्हाला कोणी न्याय देत नाही अशी या आदिवासी बांधवांची तक्रार आहे। खेड तालुक्यात अनेक दलित आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन राजकीय वरदहस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही भूमाफियांनी मोठी लूट केली असल्याचा प्रकार यातून समोर येत आहे। तर महाळुंगे येथील आदिवासी बांधवांनी नेमकं काय सांगितलंय पाहूया। कुंडी भाऊ काशनाथ काळे महाळुंगे क्षेत्रामध्ये राहतो। महाळुंगे क्षेत्रामध्ये माझी क्षेत्र आहे, त्याच्यात आमच्या 5 जणांचा 25 एकरचं क्षेत्र आहे। 25 एकर क्षेत्राच्या याच्यामध्ये माझा 5 एकर आहे त्याच्यामध्ये। तर आमचे वडिलांना फसवून त्यांनी पहिला साठेखत केला। साठेखत करून त्यांनी आता आमच्यावरती अत्याचार करतात। आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन दाद मागितला, पण आम्हाला त्यांनी दाद दिला नाही।
कोण शिवाजी काळे कोण आहे, तो मध्ये येतो, तो सांगतो या जमिनीचा महासाठेकार केला आहे. मला शासनाला एवढं सांगायचं आहे की जे वेळेला बाकीची साठेखत म्हणा का खरेदी खत म्हणा त्या रद्द केली, त्यावेळेला मग आमचे 5 जणांची साठेखत रद्द का ना झाली. आमची पण शासनाला विनंती आहे की आमची ते साठेखत तुम्ही रद्द करावी. ही कळकळीची माझी आदिवासी शेतकऱ्याची विनंती आहे. नमस्कार. आमच्या शेतकरी बांधवांकडून एवढंच सांगणं आहे की जे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आमचे जे काही काम शासनाकडून आमचे जे काही पेमेंट जमा झालं आहे ते आम्हाला मिळवून देण्यास मदत करावी. शिवाजी पारधी, गट नंबर 339 आमचे जे शिवाजी काळे व इतर कोणी एजंट असतील त्यांच्यामार्फत जे आमचे वाडवडील असताना त्यांनी जे साठेखत मारलेले आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि आमच्या वडिलांना अनपढ वडील व बाकीचे जे सहकारी असतील ते सर्व अनपढ असल्यामुळं त्यांची फसवणूक करून त्यांनी साठेखत मारलेलं आहे. तर हे साठेखत सर्व बोगस आहे आणि हे साठेखत रद्द व्हावं ही आमची शासनाकडे मागणी आहे. आणि ह्या जे साठेखत मारलेले आहे त्यातील जे वरिष्ठ आमचे वाडवडील असतील त्यांचे मयत झालेले आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने ते साठेखत मारले हे काय आम्हाला माहिती नाही आहे. त्याच्यामुळं ही आमची आदिवासी लोकांची फसवणूक झाल्या कारणाने आम्हाला शिवाजी काळे असतील किंवा अन्य कोणी असतील यांना आमच्या क्षेत्र देण्यास विरोध आहे. खेड तालुक्यातील चिंबळीजवळील पद्मावती नगर माझगाव रोड भागात आज बुधवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी बिबट्या पाहिल्याचे कळवले आहे. वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. नागरिकांनी कळवलेल्या ठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे मिळून आले नाहीत. मात्र या भागात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. खेड तालुक्यातून हलवून पुरंदरला नेण्यात आलेल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाने राजकीय चर्चेत उड्डाणे भरली. मात्र प्रशासकीय पातळीवर कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. खेड तालुक्यातून सुरू झालेला विमानतळाचा प्रवास पाहता तो केवळ चर्चेच्या पातळीवर हवेतच राहणार की प्रत्यक्ष निर्मितीच्या कामाला सुरुवात होणार असा प्रश्न विचारला जात आहे. मागील 20 वर्ष खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी 3-4 जागांचे पर्याय होते. विमानतळासाठी सुरुवातीला चाकणची निवड करण्यात आली होती, परंतु या जागेला स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यामुळे विमानतळ येथून पाईटकडे नेण्यात आला. त्यानंतर खेडच्या सेसच्या जमिनीची पाहणी झाली. अखेरच्या टप्प्यात खेडमधीलच कोये पाईट येथील जमिनीचा प्रस्ताव करण्यात आला. एअरपोर्ट ऑथॉरिटीने विमानतळासाठी या जागेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकांनी व बड्या राजकीय नेत्यांनी जमिनी खरेदी केल्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकासकांना आणि राजकीय नेत्यांना देऊन टाकल्या. अखेरीचे विमानतळ पुरंदरला हलवण्यात आले. मात्र खेड तालुक्यातील विमानतळ होण्याची घोषणा झालेल्या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विकासकांनी खरेदी केल्याने काही शेतकरी भूमिहीन झाले आहेत. विमानतळ प्रकल्प खेडमधून गेल्यानंतर तेलही गेलं आणि तूपही गेलं या म्हणीचा प्रत्यय शेतकरी आणि विकासक असा सर्वांनाच आलाय. चाकण पालिकेच्या हद्दवाढीस लगतच्या ग्रामपंचायतीचा विरोध. 16 गावाचे कारभारी एकवटले. आंदोलनाचा इशारा. चाकण नगर परिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्याच्या नगरविकास विभागाला नुकताच पाठवला. या प्रस्तावित करण्यात आलेल्या हद्दवाढीला लगतच्या ग्रामपंचायतीचा प्रखर विरोध पाहावयास मिळत आहे. प्रस्तावित हद्दवाढीतील 16 गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांची चाकणकर नगर परिषदेत समाविष्ट होण्यास विरोध करण्यासाठी बुधवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी निघोसे तालुका खेड येथे बैठक झाली. यावेळी हद्दवाढ विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीमध्ये कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, खालुमरे, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोसे या गावांचा समावेश करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु बहुतांश ग्रामपंचायतींनी हद्दवाढीस विरोध तीव्र केला. निघोसे तालुका खेड येथील बैठकीतून ग्रामपंचायती अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. पुढील 2 दिवसात यातील विविध ग्रामपंचायती ग्रामसभेचा ठराव करून राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना निवेदने व ठराव घेऊन भेटणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले. जबरदस्ती केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते चाकण पालिका हद्दवाढ करण्यासाठी आग्रही असताना ग्रामपंचायतीने विरोधी भूमिका घेतली। ग्रामपंचायतीचे कारभारी यावेळी नेमकं काय म्हणाले पाहूयात। मी मुळगावचा माजी सरपंच पाटील बगावरे। आज या ठिकाणी आम्ही 16 गावच्या लोक वतीनं सर्वांनी या ठिकाणी नगर परिषदेला आमची गावं समाविष्ट करण्यासाठी विरोध केलेला आहे। तेव्हा गेल्या 10 वर्षापासून सुद्धा असं पूर्वी आम्ही ग्रामसभेत ठराव घेऊन सुद्धा विरोध केला आहे। त्यावेळेस सुद्धा शासनाने असंच नगर परिषदेमध्ये चाकणच्या घेण्याचा विचार केला होता, परंतु त्याला आम्ही 100% विरोध केलाय। आता सुद्धा आम्ही सर्वजण गावातील सर्व ग्रामस्थांसहित या ठिकाणी 16 गावच्या लोकांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे। आणि या विरोध असा आहे की आमची गावं ही सक्षम आहे। आता पाठीमागच्या 10, 15, 20 वर्षाचा इतिहास पाहिला तर त्यावेळेस अडचणी होत्या, परंतु आता आमच्या गावचा भरपूर निधी आहे। हा शासनाचा उलट खर्च करण्यासाठी आम्हाला परमिशन मागावं लागतं, त्याच्यामुळे विकास हा होणार आहे। गावचं गाव पण टिकवण्यासाठी आम्ही 100% या नगर परिषदेमध्ये जाण्यासाठी विरोध या बैठकीमध्ये मेन उद्देश ठरलेला आहे आज आमचा। तुम्ही मागाशी जसं म्हणलात की आम्ही महानगरपालिकेला आम्ही आमची गावं जी आहेत ती समाविष्ट करू, परंतु नगर परिषदेमध्ये आम्ही जाणार नाही, याची ठाम भूमिका तुम्ही घेतली। बरोबर आहे, हे नगर परिषदेमध्ये सध्या आहे ना त्यांचाच विकास त्यांना करता येत नाही, परंतु जर पाठीमागे एकदा असा ठराव झाला होता खेड आळंदी ही जर मोठी महानगरपालिका झाला त्यावेळेस हे आमची गाव विचार करतील, पण सध्या तरी आमचा या 16 गावचा आहे ना विरोध आहे 100%। 16 गाव ही सक्षम आहे, भरपूर निधी होतोय आमच्याकडे भरपूर, आणि रस्ते पाणी लाईट याच्या पलीकडे काय लागते, परंतु या नगर परिषदेमध्ये आमचा 100% विरोध आहे सर्व 16 गावच्या ग्रामस्थांसहित। आणि जर शासनाने बलजबरीने असं काय करण्याचा प्रयत्न केला तर 16 गावचे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व गावं एकी होऊन आंदोलन करू आणि शासनाला आमच्या गावं अजिबात समाविष्ट करण्यापासून विरोध करणार आहे आम्ही। पाठपुरावा याच्या संदर्भात कुणाकडे केलाय का, खासदार, आमदार किंवा मंत्र्यांकडे? पाठपुरावा पहिला केला होता, पण आता सुद्धा करणार आहे। ही एवढी गावं नगरपालिकेत समाविष्ट करणार आहे, परंतु आता खासदार आढराव साहेब असतील, प्रतिनिधी असतील, यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहे। प्रथमतः आमचं या बैठकीत असं ठरले 16 गावच्या ग्रामसभेचे ठराव प्रत्येकाने घ्यायचे आणि एकत्र करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना सगळ्यांना देऊन आम्ही या ठिकाणी आमच्या गावाला 16 गावांना हा समाविष्ट करण्यासाठी विरोध केलेला आहे। त्यामुळे आम्ही या कोण जर असं बलजबरी करत असेल तर 16 गावच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध किंवा महानगरपालिका आपल्या गावासाठी, आजूबाजूच्या गावांसाठी नको यासाठी जमलेला आहोत आणि आपण त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करू सगळेजण मिळून। आपल्याला आपल्या गावाचा विकास आपल्या लेवलवर करता येणार नाहीये, पाहिजे तसं सुधारणा करता येणार नाही। आता दादांनी सांगितलं की आपण आपल्या गावाचा MIDC असेल किंवा काय आपली गावं विकसित झालेली आहेत किंवा मोई असेल, म्हणून असेल, निगोली असेल, MIDCच्या याच्यातनं इन्कम जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचा विषय आलेला आहे पुढं। तर आम्ही 1-2-3 महिन्यापूर्वीच ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर केलेला आहे की आपल्याला नगर परिषद किंवा नगरपालिका नकोय, हा ठराव आम्ही आधीच करून घेतलेला आहे। त्या लोकांचं पण म्हणणे किंवा आपला या गोष्टीला विरोधी, त्यामुळे भविष्य काळामध्ये जर औद्योगिकरण वाढते, लोकसंख्या वाढते, तर महानगरपालिका केली तरी काही अडचण नाही। की महानगरपालिकेकडे यंत्रणा मोठी असती, चांगल्या शाळा होतील, चांगले दवाखाने होतील, चांगले रस्ते होतील याची आपल्याला जाणीव, परंतु नगर परिषदेचे अधिकार हे मर्यादित आहे, त्यामुळे या गोष्टीला आपला नक्कीच विरोध असला पाहिजे। हद्दवाढी, तर त्या हद्दवाढीवरती चर्चा करण्यासाठी म्हणजे परवा आम्हाला 2-3 दिवसापूर्वी आमच्या ग्रामपंचायतला हे प्राप्त झाले, पत्र प्राप्त झालं। तर ते पत्र कलेक्टर पासून वरती राजसमिती साहेब वगैरे आहे, त्याच्यावरती ते पत्र प्राप्त झाले। तर प्रकर्षाने याला विरोध झाला पाहिजे, त्याच्यामध्ये आता ग्रामपंचायत 2-3 दिवस संप असल्यामुळे ग्रामपंचायत बंद आहे। तर मग याच्यामध्ये काय करता येईल, तर कालपासून विचार करून आम्ही असं ठरवलं की हे आपल्या एकट्या गावाचा प्रश्न नाही, तर हे जे 16 गाव आहे त्यांचा प्रश्न आहे। या सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। आपण गावल्याला तर हा प्रयत्न करणारच आहे, आपण ठराव देणार आहे अजून म्हणजे पुढेपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत, उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। पण ही एकट्याने होणार नाही, तर सगळ्यांचा जर त्याला काय मत असेल, कुणाचा विरोध असेल किंवा कुणा जाण्यास तयार असेल, हे आधी जाणून घेतलं पाहिजे। त्या हिशोबाने ही मीटिंग लावण्याचं हे घेतलं, त्यांचं कामकाज त्यांनी करावं। तर
यांचा कचरा व्यवस्थापनाचा विषय तर चाकणचा कचरा व्यवस्थापनाची खूप बिकट अवस्था आहे आणि भविष्यात त्यांना कचरा टाकायला जागा नाही तर तो जागा कुठं शोधला जाईल तर ज्या आपल्या गावच्या जागा आहे तिथंच ते कचरा आणणार आहे ज्यावेळेस त्यांच्याकडे अधिकार जातील आपल्या गावांची आणि जो गावाचा आता जर आपण कुठे फिरलो तर आपण सांगतो आम्ही निगोजे ग्रामपंचायतचे तर भविष्यात ज्यावेळेस आपण विलगीकरण होईल नगर परिषदेत त्यावेळेस आपल्या गावाला दोन्ही आहे तो राहणार नाही आपण चांगलं नगर परिषदेत येणार तर त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गावचं नाव पण टिकलं पाहिजे आणि आपल्या ग्रामपंचायती सक्षम येतं काम करण्यात कुठल्या आणि अडचणी आल्या तरी पण आपण त्याच्यातून मार्ग काढतोय तर इथं सगळ्या गावाला बरोबर घेतोय तरी सरपंचाला किंवा कोणीला तरी काही निर्णय घेता नाही आले किंवा काही ग्राम लेवलला काही विरोध झाला तर आपली जी ज्येष्ठ मंडळी घ्यायला पाहिजे तर निवडल्या गावच्या वतीने आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पुणेला मी हे घेतो तर त्यावेळेस आमचा विरोध दर्शवलेला आहे हा विरोध सर्व गावचाच आहे असं मी जाहीर करते आणि माझे शब्द थांबवते आम्ही एक प्रस्ताव करून दिलेला आहे की आम्हाला आमचं गावला परिषदेत यायचं नाही किंवा आम्हाला जायचं नाही आमचं गावचं गाव पण टिकवण्यासाठी कुणी या प्रशासन असं शासन असू द्या आपण त्याला 100% विरोध करायचा आणि आपल्या गावाला अजिबात म्हणजे नगरपालिका परिषदेमध्ये त्या जाऊन द्यायचे. 16 गावामध्ये प्रत्येक गावातले एक प्रतिनिधी असे 16 गावचे 16 प्रतिनिधी निवडले जातील आणि त्यांना आपण सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य गाव हे सर्वजण यांना सपोर्ट करतील आणि हे सर्व ठराव एकत्र करून मला वाटतं आता अधिवेशन चालू आहे 2 दिवसात आपण हे सर्व ठराव एकत्र करून मंत्रालयात या ठिकाणी आपण सर्वांनी जायचंय आणि या विषयाला विरोध करायचा आहे. आता आभार प्रदर्शनामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांना मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. सीएम साहेबांनी करून मीटिंग लावायची काढावी तुमची सगळ्यांनी ग्रामपंचायत ठरावावी मला सगळ्यांना जाऊन त्या गोष्टीमध्ये प्रयत्नात राहील. निधी वापरण्याचा प्रयत्न होणार आहे. आपण आपला निधी निश्चितपणे आपल्या विकासासाठी वापरू आणि आतापर्यंत मला असं वाटतंय आपल्या सगळं ग्रामपंचायत झालेल्या बऱ्यापैकी आपण आपलं नगरपालिकेच्या प्रमाणे काम केलेलंच आहे आणि पुढे राहिलेला विकास आपण निश्चितपणे सगळे एकत्र येऊन करणार आहे. जसं मी आता बोललो की आपण सगळ्यांना न्याय द्यायचं काम करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे आणि आपला विरोध त्या ठिकाणी 100% दाखवायचा आहे असे मी आमच्या केला. तसं इथं नगरपालिका येत असताना त्याला विरोध केला पाहिजे. सध्या तर आपली गाव नाही दिली पाहिजे कारण अजून आपल्या यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत आपल्या गावामध्ये चांगलं काम करत आहे आणि नगर परिषदेला आमच्या रोकम ग्रामस्थांचा ग्रामपंचायतचा पूर्णपणे विरोध आहे आणि काम करते. आरसीसी काम पूर्ण चाललंय, बांधकाम चाललंय. खडकी वस्तीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 1 नंबरची शाळा त्या ठिकाणी कंपनीने बांधून दिलेली आहे. मग ह्या कंपन्या आपल्या गावाला त्या ठिकाणी वेळोवेळी मदत करतात. फक्त समाविष्ट करण्याचा एकच याचा उद्देश आहे की आपला जो एक्स्ट्राचा जो टॅक्स आहे जो कर आहे तो त्यांच्याकडे जमा करायचा आणि आपलेच पैसे आपण त्यांच्याकडे द्यायचे. आपण त्यांच्याकडे परत भीक मागायची की आम्हाला रस्ता करून द्या, आम्हाला शाळा बांधून द्या, आम्हाला गटर बांधून द्या, आम्हाला खांबावर लाईट लावून द्या. अशा पद्धतीचं त्यांचं ते षडयंत्र आहे. ते सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या आणि याच्यामध्ये कुठलाही पक्ष आणू नका. आपली ग्रामपंचायत हाच आपला पक्ष आहे आणि हाच आपली निष्ठा आहे. मग कोणी शिवसेनेचा असो, कोणी राष्ट्रवादीचा असो, कोणी काँग्रेसचा असो, कोणी कोणत्याही पक्षाचा असो. त्या टाइमला देखील आम्ही गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आणि तरुण वर्गांनी खूप मोठं आंदोलन देखील केलं होतं चाकण नगर परिषदेच्या विरोधामध्ये आणि इथून पुढे भविष्यात देखील आपल्याला जर एकत्र यायचं असेल तर काहीतरी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल तरच आपण टिकू. जर आता आपण त्यांना सामोरे जर नाही जाऊ शकलो तर मग हे काय दुर्घटना. खेड तालुक्यातील ज्येष्ठ रांगोळीकार चित्रकार महादेव गोपाळे यांचे तैलचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन पुणे येथे आज बुधवार दिनांक 20 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. ते शनिवार दिनांक 23 डिसेंबरपर्यंत असणार आहे. खेडमधील नागरिकांनी येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.